प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपींना ठाणे गुन्हे शाखेनं केलं जेरबंद. जबरी चोरी करणारे आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या गँगला गुन्हे शाखा घटक 1 न अटक केलीय. 52.34,100 रुपये किमतीचे 32 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतुसासह 1 धारदार चाकू हस्तगत करत 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 न अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. ठाणे परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानं पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट आणि त्यांच्या पथकानं अहोरात्र प्रयत्न करून कौसा मुंब्रा येथील आरोपी सौद सिराज खान वय वर्ष 25, कळवा आणि स्वप्नील माधवानी वय वर्ष 20 यांना अटक करण्यात आली आहे. तर मुलुंड वडारवाडा येथील महिला आरोपी संगीता पिटकर वय वर्ष 45 राहणार मुलुंड तर संगीता पिटकर हिला अटक करण्यात आली आहे. या चौघांकडून 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 5 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतुसासह 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींमध्ये सौद खान याच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, परंतु आरोपी मिळून येत नसल्यानं त्याच्या विरोधात न्यायालयानं प्रोक्लेमेशन ऑर्डरही काढल्याचं सांगण्यात आले. आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोने चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते. स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र फायर आर्म जप्त करण्यात आला. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ठीक आहे, हिंदी मध्ये. महापालिका मुख्यालयात लागलेल्या आगीत जळालेल्या फाईल्सची यादी जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेवर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे संशय निर्माण होत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जळालेल्या सर्व फाईल्सचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शहर विकास विभाग हा महापालिकेतील सर्वाधिक संवेदनशील विभाग असल्याचं सांगितलं. विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा संबंध या विभागाशी असताना येथे पुन्हा आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मते यापूर्वीही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यात. मात्र प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, परंतु त्यातून नेमकं काय निष्पन्न झालं याची माहिती नागरिकांसमोर येत नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असल्याचं ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये वारंवार आग लागत असेल तर ती बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचंही काँग्रेसनं सांगितलं.
सुदैवाने ही घटना दिवसाच्या सुरुवातीसच उघडकीस आली, अन्यथा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेच्या सर्व इमारतींचं तातडीनं फायर ऑडिट करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. तसंच आगीत जळालेल्या सर्व फाईल्स आणि कागदपत्रांची यादी सार्वजनिक करावी, नष्ट झालेल्या नोंदींची पुनर्बांधणी करावी आणि महापालिकेचा संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करून त्याचं स्वतंत्र ऑडिट करण्यात यावं अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वास्तू आहेत, या आधीसुद्धा शहर विकासमध्ये अशा पद्धतीची आग लागण्याची घटना घडलेली होती. नुकतीच गावदेवीची घटना आगीची घडली, तिकडे जीवितहानीसुद्धा झालेली होती. आणि पुन्हा एकदा आगीची पुनरावृत्ती या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तूमध्ये या शहर विकास विभागामध्ये झालेली आहे. तर आम्ही आज त्याचीच माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो होतो की नक्की ही आग कुठे लागली, कुठली कागदपत्रं याच्यामध्ये त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहे किंवा काय घडलं, कसं घडलं. पण वेळीच ते फायर अलार्म्स वाजले आणि सुदैवाने जसं गावदेवीची घटना घडली ती रात्रीची वेळ होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि आग या ठिकाणी विझवली गेली. त्यामुळे पुढची एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडली नाही. आणि ही सगळी आम्ही माहिती घेतली की जी ठाणेकरांची कागदपत्रं आहेत ही तुम्ही सगळी संकलित करा, कुठली कागदपत्रं आहेत यांची ती यादी बनवा, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे आणि कुठली कागदपत्रं याच्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली याची माहिती ठाणेकरांना कळली पाहिजे. ते कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी महानगरपालिका या फायरचे नियम असतील हे आपली बाकी ठिकाणी आपण जेव्हा लागू करतो, कुठेतरी त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे की अशा घटना या वारंवार या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये किंबहुना ठाणे शहरात कुठेही या घडता कामा नये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आगरी समाजाच्या संघटनात्मक चळवळीला दिशा देणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कळवा येथील मनशानगर परिसरात राजाराम साळवी वास्तव्यास होते. त्यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित करण्याचं काम केलं. आगरी समाज तसंच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलनं देखील उभारली होती. कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी कामगार एकता या कर्मचारी संघटनेची स्थापना केली होती.
शहाड येथील सेंचुरी रेयांसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी यशस्वी लढे उभारून अनेकांना न्यायही मिळवून दिला. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच कामगार चळवळीतही त्यांचं मोठं योगदान राहिलं. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान देत कळवा येथे मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. समाजहिताला प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शनिवारी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना कळवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सायंकाळी 7च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजू नाईक, राष्ट्रवादीचे माजी आमदार नवाब मलिक, कपिल पाटील, बाबाजी पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह आगरी सेनेचे कार्यकर्ते, समर्थक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कळवा येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांचं पार्थिव रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर कळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजातील एक लढवय्या, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेला अखेर वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. वागळे इस्टेट, किसन नगर आणि कोपरी येथील क्लस्टर प्रकल्प महाप्रतीकडून MSRDC कडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देत प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आढावा बैठकीत शिंदे यांनी ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ठाणे MIDCची सुमारे 60.85 हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसनासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी MIDC, उद्योग विभाग आणि ठाणे महापालिकेदरम्यान त्रिपक्षीय करार केला जाणार आहे. शिंदे यांनी ठाणे समविकास प्रकल्प हा देशातील पहिला आणि सर्वात मोठा समूह पुनर्विकास प्रकल्प असल्याचं सांगत हा केवळ इमारतींचा पुनर्विकास नसून नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि हक्काचं घर देणारा, जीवनमान उंचावणारा प्रकल्प असल्याचं स्पष्ट केले. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि वसई विरार MIDC क्षेत्रातील क्लस्टर योजनांना अपेक्षित गती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या सर्व प्रकल्पांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यामुळे प्रशासकीय मंजुरी आणि अंमलबजावणी प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धोकादायक आणि जीर्ण इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून राहणाऱ्या हजारो कुटुंबियांचं पुनर्वसन जलद गतीने व्हावं यासाठी ट्रान्झिट सदनिकांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे क्लस्टर योजनेला नवं बळ मिळणार असून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. ठाणे महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागात किरकोळ आग. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली. मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागात बसवण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तेथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशामक यंत्राच्या साहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. याच वेळी विभागाचा वीज पुरवठा बंद करून अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला ही माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत संगणकाचा UPS, काही संगणक तसंच काही कागदपत्रांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
तथापि महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्र पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केले. तसंच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित असून त्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही. आगीचं कारण आणि नेमकं किती नुकसान झालं याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले.